छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री आणि वापराविरोधात ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली। पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या आदेशानुसार विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली। या मोहिमेत 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 28,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। नायलॉन मांजामुळे नागरिक, दुचाकीस्वार आणि पशुपक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्यानं कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय। नमस्कार, मी डॉक्टर विनय कुमार राठोड, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण। आपल्याला माहितीच आहे की पुढच्या वर्षी संक्रांतीचा सण येऊ टाकलेला आहे आणि तरुणाई या सणाच्या अनुषंगाने पतंग उडवण्यामध्ये धुंद झालेली आहे। परंतु या पतंग उडवण्यामुळे त्यात सिंथेटिक किंवा चायनीज मांजा वापरला जातो आणि त्यामध्ये तरुण, म्हातारे, लहान मुले, दुचाकीस्वार एवढेच नव्हे तर प्राणी व पक्षी सुद्धा गंभीररित्या जखमी होत आहेत। काही ठिकाणी त्यांना प्राण सुद्धा गमावं लागलेला आहे। मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील एक अधिकारी यामध्ये अतिशय गंभीररित्या जखमी झाला होता। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमधील एक विशेष पथक निर्माण करण्यात आलेलं आहे। यामध्ये मांजामुळे तर व्यक्ती जखमी होतच नाही, परंतु बऱ्याचदा मुलं पतंग उडवण्याच्या नादामध्ये उंच ठिकाणी, उंच बिल्डिंगवर, जीर्ण अवस्थेत असलेल्या बिल्डिंग्सवर किंवा एकोपा असलेल्या एकांत ठिकाणी, उंच ठिकाणी पतंग उडवण्याच्या धुंदीमध्ये तोल जाऊन त्यांचा सुद्धा प्राण गमावा लागतो। त्या अनुषंगाने आम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये या पथकांमार्फत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। यामध्ये आम्ही भारतीय न्याय संहिता 223 त्याचबरोबर कलम 5 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 या नवे गुन्हा दाखल करत आहोत। आतापर्यंत आम्ही 6 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये जवळपास 20,000चा मुद्देमाल देखील आम्ही जप्त केलेला आहे। या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेन की कोणत्याही प्रकारचा नायलॉन, सिंथेटिक, चायनीज मांजा वापरू नये, अन्यथा आपल्यावर 100% कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर आपण पतंग उडवित असताना योग्य ती खबरदारी घ्यावी, आपले व इतरांचे जीव धोक्यात घालू नये। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।